मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये स्वागत आहे। आज आपण जो सेटअप घेऊन आलेला आहे तो शेअर मार्केट मेंबर साठी घेऊन आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये जे आपण मॉनिटर ऍड करणार आहे ते 4 मॉनिटरचा सेटअप असणार आहे। याच्यामध्ये मॉनिटर आपण 24 इंचचे 4 मॉनिटर यूज केले आहेत। तसेच प्रोसेसर आणि बाकीचे कॉम्पोनंट बघत असतात तर i5 चा 12 जनरेशनचा प्रोसेसर यूज केलेला आहे। Asus मध्ये प्राइम S610 मदरबोर्ड यूज केलेला आहे। 4 HDMI असलेलं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे। आणखी स्क्रीन फ्लक्च्युएट व्हायला नको यासाठी 4 HDMI थ्रू ग्राफिक्स कार्ड घेणे कंपल्सरी आहे। रेग्युलर ग्राफिक्स कार्ड थ्रू तुम्ही कनेक्टिव्हिटी करू नका, कारण की त्याला कन्व्हर्टर टाकायला लागतो। कन्व्हर्टर टाकल्यानंतर स्क्रीन फ्लक्च्युएट करणे किंवा अदर एरर्स तुम्हाला फेस करावी लागतील। त्यामुळे ग्राफिक्स कार्ड सिलेक्ट करताना 4 HDMI किंवा 2 HDMI आणि 2 DP थ्रू कनेक्टिव्हिटी करणारा ग्राफिक्स कार्ड कंपल्सरी यूज करत जावा। रॅम जी यूज केली ते 16 GB ची रॅम यूज केलेला आहे। फ्युचर मध्ये वाढवणार असेल तर डेफिनेटली वाढवू शकताय। प्लस 500 GB ची SSD यूज केलेला आहे। सिंगल फॅन कूलर ऍड केलेला आहे। 550 वॅटचा 80+ ब्रॉन्झ सर्टिफाइड SMPS आहे। कॅबिनेट लॅपकेअर मध्ये चॅम्प सिरीजचा आहे। कीबोर्ड माउस RGB मध्ये अँटी स्पोर्टचा यूज केलेला आहे आणि 4 मॉनिटर ह्या बिल्ड मध्ये यूज केला आहे। टोटल बिलचं कॉस्टिंग 70,000 पर्यंत गेलेलं आहे। लास्टला तुम्हाला कंप्लीट डिटेल व्ह्यू सुद्धा या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंड पर्यंत बघा आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार काय पीसी बिल्ड करून पाहिजे असेल नक्कीच आपल्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आम्ही पीसी बिल्ड करून देतोय। आमचा नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर आमच्या टीम सोबत तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार पीसी बिल्ड करून घेऊ शकता। चला तुम्ही ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक आणि चेक करूया आणि हा बिल्ड करायला घेऊया। ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक कसे चेक करायचे किंवा तुम्ही पण जर समजा सेटअप बिल्ड करून घेत असाल तर बॉक्स पॅक कॉम्पोनंट नक्कीच डेफिनेटली चेक करत जावा, व्हेरिफिकेशन करत जावा। आपण ज्यावेळी कस्टमरचे कुठल्या पण व्हिडिओ बिल्ड करायला घेतोय त्यावेळी त्यांना बॉक्स पॅकचे सगळे कॉम्पोनंटचे व्हिडिओ पहिल्यांदा शेअर करतोय आणि त्यांच्या कन्फर्मेशन नंतरच आपण हे बिल्ड करायला घेतोय। त्यामुळे नक्कीच तुम्ही पण त्या गोष्टी प्रॉपर हे चेक करत जावा की बाबा तुमचे कॉम्पोनंट बॉक्स पॅक चेक करणे। आता याच्यामध्ये जो ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलं तर MSI चं G4 GT 710 710 2 GB चं DDR3 वाला ग्राफिक्स कार्ड यूज केलेला आहे, जे 4 HDMI सोबत यूज केलेला आहे। 4 HDMI पोर्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग बघत असेल तर जून 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तसेच बॉक्स पॅक बघणार असेल तर बॉक्स पॅकचं सील तुम्ही इथं बेसला इथं खाली चेक करू शकताय आणि याचा सिरियल नंबर बघणार असेल तर बॉक्सच्या राईट साईडला इथं सिरियल नंबर तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर सेकंड पार्ट आपलं जी SSD आपण यूज केलेलं आहे क्रुशियल मध्ये, क्रुशियलची P3+ वाली SSD आहे प्लस सिरीज वाली, ज्याचा रीड आणि राईट स्पीड प्रोव्हाइड केलेला आहे 4700 MBps। ज्यामुळे 500 GB मध्ये 4700 MBps तुम्हाला हायर स्पीड प्रोव्हाइड केलेला आहे, जे ट्रेडिंगसाठी डेफिनेटली युजफुल राहील। याच्यामध्ये तुमचे OS वगैरे प्री इन्स्टॉल आपण करून देणार आहे। याचा सिरियल नंबर तुम्हाला बेसवरती बघायला मिळेल। बॉक्स पॅक बघणार असाल तर वरती इथं टॉपवरती तुम्ही बॉक्स पॅकचं जो सील बघू शकता। याच्यावरती 5 इयरची वॉरंटी प्रोव्हाइड केलेली आहे। 5 इयरची वॉरंटी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे आणि नोव्हेंबर 2024 याचा मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे। रॅम जी आपण यूज केलेलं आहे XPG गेमिक्स वाली D30 ही 16 GB ची रॅम आहे, 3200 MHz वाली सिंगल स्लॉट रॅम विथ इट्सिंग वाली यूज केलेलं आहे। फ्युचरमध्ये जर समजा तुम्ही रॅम वाढवणार असेल तर डेफिनेटली वाढवू शकताय। डिसेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे। बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला इथं बघू शकताय आणि ह्याचा सिरियल नंबर तुम्हाला पाहायला असेल तर रॅमवरती हा सिरियल नंबर तुम्हाला इथं बघायला भेटेल। ही XPG गेमिंग D30 वाली रॅम आपण 16 GB मध्ये यूज करत आहे। तसेच जो SMPS यूज केलेला आहे अँटी स्पोर्टचा RX 550 हा 80+ ब्रॉन्झ सर्टिफाइड SMPS आहे। पॉवर केबल याची तुम्हाला पॉवर सप्लाय प्रॉपर प्रोव्हाइड व्हावा यासाठी हे 80+ ब्रॉन्झ सर्टिफाइड SMPS आपण घेतलेला आहे। प्लस याचा सिरियल नंबर बॅक साईडला इथं बघायला भेटेल। मॅन्युफॅक्चरिंग पण बघणार असाल तर ऑगस्ट 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे। कम्प्लिटली बॉक्स पॅक हे कॉम्पोनंट आपण या बिल्डमध्ये यूज करत आहे। आणि मेन पार्ट राहिला मेन म्हणजे आपलं मदरबोर्ड Asus मध्ये यूज केलेला आहे प्राइम सिरीज वाला H610M-E हा DDR4 वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे। मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर लेटेस्ट 6 मंथ मधलंच आहे। डिसेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं आहे। 3 इयरची वॉरंटी याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असते। प्लस बॉक्स पॅक बघणार असाल तर बेसला इथं तुम्ही बॉक्स पॅक बघू शकता आणि जे फीचर्स बघणार असाल तर बॅक साईडला जे मदरबोर्डचे ऑल फीचर्स आहेत। तुम्ही रॅम सिंगल 2 स्ट्रिक येतात, आता आपण सिंगल टाकलेलं आहे। फ्युचरमध्ये अजून एक ऍड करणार असाल तर डेफिनेटली यूज करू शकताय। याचा सिरियल नंबर तुम्हाला बेसवरती इथं बघायला भेटेल सिरियल नंबर जो आहे तो। त्यानंतर प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो i5 मध्ये 12 जनरेशनचा 12400F वाला प्रोसेसर यूज केलेला आहे। बॉक्स पॅक बघणार असाल तर राईट साईडला याचं बॉक्स पॅकचं सील बघू शकता, इथं सिरियल नंबर पण तुम्हाला बघायला भेटेल। तसेच तुम्ही राईट साईडला पण याचं सील चेक करा, तुम्हाला राईट साईडला पण याचं सील बघायला भेटेल। आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर नोव्हेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि कूलर जो यूज केलेला आहे तो डीपकूल मध्ये यूज केलेला आहे। गेमिक्स सिरीज मध्ये AG400 हा ARGB कूलर आहे। 120
mm मध्ये CPU कूलर यूज केलेला आहे. डीपकूल मध्ये हा 8GB कूलर आपण यूज केलेला आहे कम्प्लिटली. याचा सिरियल नंबर बघणार असाल तर बॅक साईडला सिरियल नंबर बघायला भेटेल. आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर सप्टेंबर 2024 याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. हे जे पण फीचर्स कूलिंगसाठी तुम्ही ह्याच्यावर बघू शकता. आपण कॅबिनेट ARGB घेतलेलं नाही, रेग्युलर RGB घेतलेला आहे. कस्टमरच्या बजेटनुसार तुम्ही जर समजा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ARGB पाहिजे असेल तुम्ही ARGB कॅबिनेट घेऊ शकता. आता आपण लॅबकेअरमध्ये कॅबिनेट यूज करताय चॅम्प सिरीजमध्ये LGT 602 हे गेमिंग कॅबिनेट यूज केलेलं आहे. ह्याच्यामध्ये RGB तुम्हाला रिमोट कंट्रोलर सुद्धा प्रोव्हाइड केलेला असतो. आणि हा आपला कीबोर्ड माऊस अँटीस्पोर्टचा KM540 हा कॉम्बो कीबोर्ड माऊस आहे. आणि सॅमसंगच्या मॉनिटर याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. चला तर मग ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया. आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालं आहे. तुम्ही चेक करू शकता बिल्डला कनेक्टिव्हिटी. ह्या आपण सीपीयूला 4 मॉनिटर कनेक्ट केलेले आहेत आणि हे 4 मॉनिटरला तुम्ही चार्ट कशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकताय ते आपण बघणार आहे. तर यामध्ये तुम्ही चेक करू शकताय. जर समजा आता मी क्रोम टॅब ओपन केल्या तर क्रोम टॅब 4 ठिकाणी तुम्हाला 4 पाहिजे असतील तर तुम्ही या पद्धतीने 4 पहिल्यांदा टॅब क्लिक करून ओपन करून घ्या. आणि ही प्रत्येक टॅब तुम्ही वेगवेगळ्या स्क्रीनला अरेंज करू शकताय. तर या पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी अरेंज करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी 4 स्क्रीन मध्ये 4 वेगवेगळे क्रोम ओपन केलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला जर समजा कोणकोणते विंडो ओपन पाहिजे आहेत तर त्या पद्धतीनं विंडो तुम्ही ओपन करू शकताय. मी आता ट्रेडिंगची वेबसाईटच सगळ्या ठिकाणी ओपन करणार आहे. तुम्हाला जर समजा एखाद्या ठिकाणी लाईव्ह जर समजा लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ पण लावू शकताय. तर तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही ज्या पद्धतीने अरेंज करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते अरेंज करू शकताय. तर आपण अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी करून 4 टॅब अरेंज करू शकताय. तर या ठिकाणी मी 4 विंडो मध्ये 4 वेगवेगळे चार्ट ओपन करणार आहे. या फर्स्ट विंडो मध्ये मी HDFC बँकचा चार्ट ओपन केलेला आहे. तो तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला किती मिनिटासाठी पाहिजे आहे, 1 डे कॅन्डल पाहिजे आहे, 15 मिनिटाची पाहिजे असेल तर ती तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्ही अरेंज करू शकताय किंवा लावू शकताय. जर समजा एखाद्या वेळी एखाद्या मॉनिटर मध्ये तुम्हाला 4 मध्ये स्प्लिट करायचं असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही स्प्लिट करून वापरू शकताय. झूम कसं दाखवा जरा.
तर या पद्धतीनं आपण 4 विंडो ओपन केलेल्या आहेत 4 ह्याच्यामध्ये. एका विंडो मध्ये जिओ फायनान्स ओपन केलेला आहे, एका ह्याच्यात SBI, एका ह्याच्यात HDFC बँक आणि आपण रेग्युलर या ठिकाणी जर समजा तुम्हाला कोणतं लावायचं असेल तर मी आता बाय डिफॉल्ट एखादी विंडो टॅब ओपन करून अरेंज केलेली आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही कोणता सिक्वेन्स पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने लावू शकताय. मी आता या ठिकाणी IRFC लावणार आहे. तर IRFC चार्ट ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. जर समजा तुम्हाला 4 मध्ये स्प्लिट करायचं असेल तर 4 मध्ये पण ही एखादी विंडो करू शकता. आता मी एखाद्या ह्याच्यात 2 तुम्हाला लावून दाखवतो आणि दुसऱ्या ह्याच्यात एक एक्स्ट्रा. तर अशा पद्धतीने ह्या विंडो मध्ये मी 2 टॅब लावलेले आहेत. जर समजा तुम्हाला याच्यात एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण लावू शकता. 4 मध्ये लावणार असेल तर 4 मध्ये पण लावता येते. एका ठिकाणी मी 2 लावलेले आहेत, एका ठिकाणी सगळे सिंगल व्ह्यू केलेले आहेत. तर तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्ही ते मॉनिटर ऍडजस्ट करू शकताय किंवा व्ह्यूइंग लावू शकताय. असेच नवनवीन बिल्ड जर समजा तुम्हाला आपल्याकडून करून पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या कॉम्प्युटरवरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि जो आमचा नंबर दिलेला ऑफिसचा त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा, कारण की आमची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करेल ह्या सेटअप रिलेटेड आणि तुम्हाला ह्याच्या रिलेटेड सगळ्या क्वेरी तुमच्या डाऊट्स क्लिअर करतील आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आम्ही पीसी बिल्ड करून देऊ शकतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.